नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन व्यवसायाच्या शोधात मी आलोय। दुधातुपासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील निलेश पाटील आणि नितीन पाटील या दोन भावांच्या मूव फ्रेश डेअरी या व्यवसायाला भेट देण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांकडून दूध घेऊन कट्टा दूध म्हणून व्यवसाय सुरू केला, परंतु दुधाचे भाव घसरल्यानं त्यांना तोडके उत्पन्न मिळू लागले। बराच विचार केल्यानंतर त्यांनी दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये कट्टा लस्सी नावाचा स्वतःचा ब्रँड चालू केला। लस्सी सोबत ताक, दही इत्यादी पदार्थ तयार करून मार्केटमध्ये विक्री सुरू केली। उत्तम क्वालिटीमुळे हळूहळू प्रचंड मागणी वाढू लागली, त्यामुळे छोट्या व्यवसायाचं रूपांतर मूव फ्रेश डेअरी या मोठ्या कंपनीत केलं। परंतु दुधाची कमतरता पडू लागल्यामुळे तब्बल 20 मशीनचा स्वतःचा गोठा उभा केला। विशेष बाब म्हणजे यांचे सर्व प्रोडक्ट 100% म्हशीच्या दुधापासून तयार केले जातात। यामध्ये यांची स्पेशल कट्टा लस्सी, दही, तूप, ताक, श्रीखंड, आम्रखंड, पनीर त्यासोबतच सर्व फ्लेवर्सच्या आईस्क्रीम्स, कुल्फी यांची निर्मिती केली जाते। यामधून तब्बल 12 महिलांना आणि 4 ते 5 मजुरांना रोजगार देखील उपलब्ध झालाय। आज मूव फ्रेश डेअरीच्या महाराष्ट्रात 15 फ्रँचायझी यशस्वी चालत आहेत आणि यांच्या पदार्थांच्या उत्तम गुणवत्तेमुळे प्रचंड ग्राहक वर्ग जोडला गेलाय। निलेश आणि नितीन पाटील यांचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका।